मासे हे सुद्धा या नर्मदेमध्ये विराजमान आहेत आणि या सगळ्यांचा उद्धार ही नर्मदा नदी मनुष्यांबरोबर पण जलचर स्थलचर प्राण्यांचा करते। हे या भेडाघाटच्या नर्मदा किनारीचं या श्लोकात आलेलं वैशिष्ट्य आहे। बेडाघाट हा वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून प्रसिद्ध आहे। जगामध्ये कुठेही इवन इटालीमध्ये सुद्धा एवढा मोठ्या प्रमाणावरती ज्याला व्हाईट मार्बल म्हणतात तो मार्बल कुठेही नाही आणि या व्हाईट मार्बलचे पहाड या दोन्ही बाजूला असून असं म्हणतात की ज्यांना नर्मदा परिक्रमा करणं शक्य नाही त्यांनी बेडाघाटची प्रदक्षिणा केली असता नर्मदा दर्शनाचं नर्मदा परिक्रमा केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं। आणि आताच इथे गाईडनी सांगितलं की या नर्मदा परिक्रमाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांनी ज्या वेळेला परिक्रमा केली त्यांनी साधारणतः 108 शिवलिंग स्थापन केलंय आणि त्यापैकी एक अत्यंत उत्कृष्ट असं मार्बलचं शिवलिंग आत्ताच आम्ही त्याचं दर्शन घेतलं। आणि याचं अत्यंत वैशिष्ट्य जर पाहायचं असेल तर आपण जी कोजागिरी पौर्णिमा म्हणतो त्याचे जे 5 दिवस आहे त्यामध्ये जो फुल मून असतो त्या वेळेला आपण इथे आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी। आणि वर्ल्ड हेरिटेज साईट हे केल्यामुळे त्याचं जगात अतिशय मोठं नाव आहे आणि हा संपूर्ण प्रिझर्वेटिव्ह सेक्शन्स म्हणून इथला मार्बल या